ए आई, तुझी माणसं काम करतील ना ग नक्की? हो ग, करतील. तू त्याबद्दल निश्चिंत राहा. आणि हे काम त्यांच्यासाठी काही इतकं अवघड नाही आहे. आणि गौरीचा जो काही ॲक्सिडेंट घडवला त्यांनीच तर केला होता. झाला का तुझा शेंड्या लावून? जर तुझा एवढाच विश्वास आहे ना, तर त्यांचं काम झालं असेल तर त्यांनी कॉल केला असता. कॉल का नाही आला अजून? काही बोलू नको. हे बघ, त्याचं नाव घेतलं आणि तो हजर. ऐक, हा बोल रे, काम झालं ना फत्ते? हे बघ, मी तुझे पैसे आहे ना तुला उद्या सकाळी पाठवेन. अहो मॅडम, तुम्ही सांगितलं होतं त्या बाईला हॉस्पिटलमध्ये मारायला. हा मग? तिला मारायला ती जागेवर तर असली पाहिजे, कारण ती हॉस्पिटलमधून पळून गेली आहे. काय? अरे अशी कशी पळून जाईल? शुद्धीत आहेस का तू? अरे ती बाई ICU मध्ये होती. थर्ड तिला चालता येत नव्हतं, उभं राहता येत नव्हतं. तेवढी पण तिच्यात शक्ती नव्हती आणि ती पळून कशी काय जाईल? बरं ठीक आहे, ती पळून जात होती. मग तुम्ही काय करत होता? बघत राहिलात फक्त? मॅडम, आम्ही तिला शोधलं होतं वॉर्डमध्ये, पण ती नव्हती. मग आम्ही काय करणार? काय करणार म्हणजे काय? मला काही ऐकायचं नाही. काही करा, त्या बाईला शोधून काढा. कुठेही जा, चारी दिशांना धावा, पळा, आकाश पाताळ एक करा, पण मला ती बाई हवी आहे म्हणजे हवी. आणि आणखीन दुसरी गोष्ट, ती माझ्या घराच्या आसपास जरी कुठे दिसली ना तरी चड्डीशी गोळ्या घाला आणि संपवून टाका विषय. कळलं? पुन्हा मला तो बाईचा विषय नकोय, संपवून टाका बस. चल रे. झालं? शेवटी जे व्हायचं तेच झालं ना? तुला खूप विश्वास होता तुझ्या माणसांवर. काय झालं? संपला विश्वास? काय? तू उगाचच मला टोमणे वगैरे नको मारू. मग काय करू? मग काय, ही माझी माणसं तिथे पोहोचायच्या आतच ती पळून गेली. त्याला ती काय करणार? गौरी खूप हुशारच निघाली ग. मला असं वाटतं तिला चाहूल लागली असणार की आपण तिला ठार मारू, हे तिला कळलं असणार म्हणून. पण आता काही झालं तरी तिला सोडायचं नाही, एवढं पक्क आहे. ग्रॅनी आजी, ती जर आपल्या घरात आली तर, आपल्या घरी आली तर आपण पकडले जाऊ ना? नाही, असं काही होणार नाही बाळा. असं काही होणार नाही. ती घरापर्यंत येऊच शकणार नाही. मी तुला सांगते ना, ती घराकडे फिरकली तरी माझी माणसं तिचा गेम करतील. त्यामुळे ती भीती मनात अजिबात ठेवू नको. त्या गौरीचा काटा काढला जाईलच, पण आता आपल्याला प्लान B ची सुद्धा तयारी करायला पाहिजे. तुझी अन्नपूर्णा आजी आहे ना, त्या ठक्कलगाडीसारखी तिची पण अवस्था मला करायची. त्या म्हाताऱ्यासारखं देखील मला तिला देखील बघायचंय. तिला असं हळूहळू मारण्यापेक्षा एकदाच मार आणि विषय संपव ना. छे ग, असं थोडंच असतं. एवढं साधं सोपं मरण द्यायचं का तिला? अजिबात नाही. अन्नपूर्णा देवी आहेत म्हणजे त्यांचा मान मोठा. मोठ्या माणसाला मरण यातना सुद्धा तेवढ्याच तीव्र हव्यात. आणि तिच्यासाठी माझ्याकडे एक अस्त्र आहे, शब्द. जहर असलेले शब्द. माझ्या शब्दांच्या मारांनी मी तिला असं काही घायाळ करेन, तिच्या मनावर असे काही ओरखडे आखेन ना की तिचं मन अगदी रक्तबंबाळ झालं पाहिजे. तिच्या मनाला खूप यातना देणार आणि असं रक्तबंबाळ झालेलं, तिला असं खितपत पडलेलं मला बघायचं. कुठूनही ते पुन्हा तिच्या संवेदना जागृत होऊ नयेत म्हणून सतत तिला शब्दांनी टोचत राहणार आहे. जर का समजा तिच्या संवेदना पुन्हा जाग्या झाल्या तर काही सांगता येत नाहीये. ती तिची मोठी सून आणि मोठ्या नातीला शोधण्यासाठी आकाश पाताळ एक करेल. त्यातून त्या गौरीची खरी मुलगी कुठे हे आपल्याला पण माहिती नाहीये. त्यामुळे अन्नपूर्णाने दिलेलं वचन आणि दिलेला शब्द पलटण्याआधी, त्याच्या आधी ही सगळी इस्टेट आणि प्रॉपर्टी आपण अनेकाच्या नावे करून घ्यायचे बस. आणि त्यानंतर ती गौरी मिळाली काय, तिची मुलगी मिळाली काय आणि नाही मिळाली काय, त्याने आपल्याला काही एक फरक पडत नाही बस. येस, खरंय. जर पूर्ण एम्पायरची क्वीन मी झाली तर आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील ना. चला
या माझ्या मागे. आई तुळजाभवानी, का ग एवढी निष्ठुर झालीस तू? एकच तर मागणं होतं माझं, माझ्या मोठ्या नातीला भेटव मला. की भेट पण नाही घडवून आणलीस. माझ्या प्रार्थनेची, माझ्या श्रद्धेची अशी परतफेड केलीस तू. अगं असंच करायचं होतं तर मला जिवंत तरी कशाला ठेवलंस? माझ्या डोळ्यासमोर त्या पोरीनं प्राण सोडला. बाजूला माया, हे बघ, तुला काही होणार नाही राजा, मी आली आहे. हेच दाखवायचं होतं का तुला मला? देवी, आता निदान माझ्या गौरीला तरी सांभाळ. तिची माझी तरी भेट होऊ दे. मृत्यूच्या तावडीतून सोडव तिला. राणी आजी, व्हॉट इज अप विथ दिस मॅड आजी? तिची तर नात मेलीये ना, शी इज डेड. मग व्हाय शी नॉट क्राईंग? मोठी नात गेली आहे ना, त्याचा धक्का बसला इकडे. असं काय असतं, असा एखादा प्रसंग घडला ना की माणसाला असा धक्का बसतो. काही माणसं बोलायची बंद होतात, काही माणसं रडायची बंद होतात, आणि मग हळूहळू हे सगळं प्रकरण ना वेडं होण्याकडे जातं. बट शी इज ऑलरेडी अ मॅड आजी. मॅड आजी अजून किती मॅड होणार आहे? डबल ट्रिपल अशी मॅड होणार. ओ यू मीन डबल ट्रबल. वहिनी, ऐक ऐक वहिनी, तुझी मोठी नात, मोठी सून, ती घरी यावी म्हणून काय काय नाही केलंस का तू? कुठली देवळं सोडली नाहीस. सगळ्या पूजा अर्चा, जप तप, प्रार्थना, दान धर्म, सगळ्या सगळ्या गोष्टी केल्या. एकही गोष्ट सोडलेली नाहीयेस ती करायची. पण काय झालं? काय परमेश्वर तरी कसा निष्ठुर आहे म्हणायचा हा. अरे ज्या नातीचं तोंड बघायचं होतं म्हणून आज इतकी वर्ष तू काढलीस, आणि काय दाखवलं? नाही म्हणायला परमेश्वराने तिचं तोंड दाखवलं, पण मेलेलं. इतका पण कसा काही निष्ठुर होऊ शकतो तो देव? काय उपयोग झाला तुझ्या या सगळ्या प्रार्थनांचा, जपांचा? असं कुठल्या जन्मीचं पाप केलं होतं म्हणून हा दिवस तुला बघायला लागला? मान्य आहे मला सुद्धा असं वाटायचं की सगळी प्रॉपर्टी माझ्या एकट्या अनिकाच्या नावे व्हावी, वाटायचं मला. आजपर्यंत माझा जो काही समज होता की तुझी मोठी नात हयातच नाहीये म्हणून, हा मुद्दा सुद्धा खोडून निघाला. मान्य, तेही मान्य. पण हे काय ग? अगं ज्या पोरीने अजून आयुष्य बघितलंच नाही तिच्यावर असा परमेश्वराने का म्हणून गाला घालायचा? जरा सुद्धा दया आली नाही का देवाला की अरे ही बाई इतकं करतेय, देवाचं इतकं करतेय, तरी पण कधीच का त्याला तुझी दया आली नाही का? अरे भगवंता,